आज आहे 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे धर्मांतर करून लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती आणि तो दिवस होता दसऱ्याचा दिवस। त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी येथे देश विदेशातून लाखो बौद्ध अनुयायी येत असतात आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती गर्दी आहे ते आपण जाणून घेऊया येथे आलेल्या लोकांकडून की येथे काय सोयी सुविधा आहेत ते। बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्ष ज्या अस्पृश्यांना गुलामगिरीत टाकलं होतं, जातीयतेच्या नावावर त्यांच्यासोबत जो एकंदरीत अमानुषकीचा व्यवहार होता त्याची झळ स्वतः डॉक्टर बाबासाहेबांना पोहोचली की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून घडवलेला आहे त्या बाबासाहेबांच्या प्रती आम्ही कृतज्ञ असलो पाहिजे आणि ही कृतज्ञता इथे येऊन सार्थक करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। संपूर्ण देश हा बाबासाहेबांचा ऋणी आहे, कारण की त्यांनी आपल्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेला खूप महत्त्व दिलं। दीक्षाभूमी आज आम्हाला एवढ्या तरी प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते। आमच्याजवळ काय आहे, आम्ही काय गमावलेलं आहे, आमच्याजवळ होतच नाही तर आम्हाला गमावण्यासारखं नाही। पण अखेर त्यांनी 1935 मध्ये येवले येथे एक प्रतिज्ञा केली होती की मी जन्माने हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मात्र मी हिंदू बनून मरणार नाही। ही त्यांची प्रतिज्ञा त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमीच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा याच पवित्र भूमीवर घेतली। लाखो अनुयायी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या एका हाकेवर एकत्र आले आणि त्यांनी बाबासाहेबांच्या आदेशाने स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या माती सम जीवनाचं त्यांनी सोनं करून घेतलं। तो दिवस आजचाच म्हणजे अशोका विजयादशमीचा। आम्हाला फक्त एकच आहे की आम्ही जगून तर बाबासाहेबांच्या साठी आणि मरून तर बाबासाहेबांच्या साठी। कॅमेरा पर्सन गिरीश सह मी रोशनी लोखंडे, अभिजित भारत, नागपूर।